अहिल्यानगरच्या सोनईतील कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आपल्या भावाला आणण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर काही अज्ञातांनी अचानक हल्ला करून मारहाण केल्याची घटना घडली आहे। इतकेच नव्हे तर घटनेची कोणतीही माहिती न घेता घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी देखील आपल्याला विनाकारण बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप पीडित तरुणाने केला आहे। विशाल संदीप सकट हा तरुण आपल्या भावाला घेण्यासाठी कॉलेजमध्ये गेला होता। तिथे दोन अनोळखी व्यक्तींशी त्याची किरकोळ बाचाबाची झाली। त्यानंतर त्या व्यक्तींनी आपल्या अन्य साथीदारांना बोलावून विशालला बेदम मारहाण केल्याचा आरोप केलाय। मारहाणीच्या घटनेनंतर काही वेळातच घटनास्थळी 4 ते 5 पोलीस पोहोचले। विशालच्या दाव्यानुसार पोलिसांनी काय प्रकार घडला आहे याची कोणतीही चौकशी न करता किंवा नावही न विचारता त्याला मारहाण केली। या प्रकरणी तरुणाला मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर आणि मारहाण करणाऱ्या अज्ञातांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। विशाल संदीप सकट मी कॉलेजवर गेलतो भावाला आणायला। मग त्यानंतर 2 अनोळखी व्यक्ती आले आणि त्यांनी मला मारहाण सुरू केली। त्यानंतर त्यांची मुलं पण आले आणि त्यांनी पण मारलं। त्याच्यानंतर पोलीस आले तर त्यांनी पण मला काय न विचारता लगे मला मारहाण सुरुवात केली। त्यांनी पोटात लाट टाकली मला। काय ते मला काहीच नव्हतं माहिती। मी फक्त त्याला भावाला आणायला गेलतो। त्यांनी विचारलं पण नाही मला काय झालं काय नाही। मी त्यांना म्हणलं पप्पाला फोन करतो, ते ऐकून पण नव्हते घेत। ते 4-5 जण होते, गाडीत आले ते। त्यांचीच गाडी होती। 2 युनिफॉर्म वरती होते, 2-3 जण आणि 2 टी-शर्ट आणि पॅन्ट घातलेले होते। नाही तिथं मला लाट टाकली। मग त्यांना सांगितलं मी असं झालंय म्हणून, तर मग त्यांनी लगेच मला तिथून काढून दिलं, जा म्हणे घरी। त्यांना मी सांगत होतो मी काय केलं नाही, तरी त्यांनी मला मारलं। ते ऐकूनच नव्हते घेत पोलीस। पोटात लाट टाकली माझ्या। हा संपूर्ण प्रकार कुठं घडला? कॉलेजच्या बाहेर, शनेश्वर कॉलेजच्या तिथं डोळेचा यशदीप स्टडी क्लबच्या समोर हायवेच्या शेजारी येत असतो। त्यावेळेस नेमका आपण बळाचा प्रयोग कोणावर करतोय ही मगरुरी पोलीस प्रशासनामध्ये कुठून आलेली आहे का? गाडीतनं उतरले अल्पवयीन पोराच्या मुलाच्या पोटामध्ये लात मारण्यात येते आणि तिथं विचारलं जात नाही नेमके भांडणं कोणाचे काय आहेत, असा घटनाक्रम ह्या मुलांनी सांगितलेला आहे। तर याच्यामध्ये कुठंतरी पोलीस प्रशासनाने तात्काळ स्वरूपामध्ये इन्क्वायरी करण्यात यावी आणि कोण या गोष्टीला जबाबदार आहे त्यांना देखील त्यांची बाजू मांडण्याची संधी ही दिली गेली पाहिजे का? कशा पद्धतीमध्ये कोणत्या अवस्थेमध्ये या मुलावरती असा हल्ला झालेला आहे? तर माझं या व्हिडिओच्या माध्यमातून, या बातमीच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला हेच सांगणं आहे का तुमच्या कर्तव्याच्या अंमलबजावणी करतावेळेस, आता आपण जंतर मंतरला जे पाहिलं, जो एक बळाचा विराट प्रयोग विद्यार्थ्यांवर करता गेला, मग कुठंतरी पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना टार्गेट करते का, असा एक प्रश्न उपस्थित होतो। विद्यार्थी हे देशाचं भविष्य आहे, त्यांच्या जीविताशी खेळ पोलीस प्रशासनाकडनं होता कामा नये, हीच अहिल्यानगरच्या SP साहेबांना माझी सदरील बातमीच्या सदरील व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे। धन्यवाद। मी संदीप कचरू सकट माझ्या मुलाला दुपारी 5च्या दरम्यान कॉलेज समोर मारहाण झाली। त्यामुळे मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला गेलो होतो, पण मी 1 तास उभा राहूनही माझी कंप्लेंट पोलीस स्टेशनने घेतली नाही। मी त्यांना सविस्तर सांगितलं काय प्रकार घडला, काय त्यामध्ये पोलिसांनी सुद्धा माझ्या मुलाला मारहाण केलेली आहे। मी त्या SP साहेबांना तिथं सांगितलं होतं, API साहेबांना, का माझ्या मुलाला मारहाण केली, पोलिसांनी पण मारलं, का मारलं याची विचारणा केली तर ते उडाउडीचेच उत्तर देतात। तर माझी केस कंप्लेंट घ्या म्हटलं, ते कंप्लेंट पण घ्यायला तयार नाहीत। मला माझ्या मुलाला एवढं लागलेलं असून त्यांनी मला 1 तास उभा करून मला स्वतः अर्ज लिहायला लावला। म्हणजे अशी मनस्थिती पोलिसांची तिथले। तर त्यांनी एकदम 1 तास उभा राहून पण मला फक्त अर्ज लिहून घेतला आणि पुढील कारवाई करू। मी त्यांना गाडी नंबर दिला, कोण आरोपी होते त्यांचे फोटो दाखवले, तरी पण ते कुठलीही कारवाई करायला तयार नाही। मी माझ्या मुलाला आता नगरला सिव्हिल हॉस्पिटलला आणलेलं आहे। त्याला पोटामध्ये वगैरे भरपूर मारहाण झाली, मला न्याय देण्यात यावा। दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी व माझी कंप्लेंट लवकरात लवकर रजिस्टर करण्यात यावी। ज्यांनी मारहाण केलंय, जसे की पोलीस व जे गाडीमधून आलेले अनोळखी व्यक्ती, मला माहित नाही पण 3 ते 4 व्यक्ती होते, ते माझ्या मुलाने सांगितलेलं आहे, त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी।